22 अप्रैल को नवी मुंबई महानगरपालिका चुनाव संपन्न होने जा रहे हैं। नवी मुंबई महानगरपालिका चुनाव में पहली बार शेका पक्ष चुनाव लड़ने जा रही है। चुनाव के मद्देनजर शेका पक्ष ने कई उम्मीदवारों के नाम घोषित किए हैं। सोमवार को नवी मुंबई महानगरपालिका वार्ड नंबर 87 की उम्मीदवार प्रशांति नवनाथ मांढरे का नाम घोषित किया गया। बेलापुर में आयोजित इस बैठक के लिए माननीय विवेक पाटिल, महाराष्ट्र शेका पक्ष सचिव मंडल सदस्य भरत जाधव, नवी मुंबई शेका पक्ष सचिव गौतम आगा, महाराष्ट्र शेका पक्ष शिवा संगठन उपाध्यक्ष दीपक जायसवाल, रायगढ़ जिला यातायात संगठन के अध्यक्ष प्रभुदास भोईर आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए उपस्थितों को मार्गदर्शन किया। कारण शेतकरी कामगार पक्षाचा जन्मच मुळात हा श्रमजीवी कष्टकरी घाम गाळणाऱ्या माणसांसाठी काम करण्यासाठी झाला आणि तुम्ही सर्व कष्टकरी आहेत, घाम गाळणारे, घाम गाळून मेहनत करून पैसा कमवणारे तुम्ही आहात आणि घाम गाळणाऱ्या कष्ट करणाऱ्या लोकांना चांगले दिवस आले पाहिजेत म्हणून अण्णासाहेब पाटलांनी प्रयत्न केले आणि शेतकरी कामगार पक्ष देखील गेली तेच होते। पण आपली वसाहत बघितली तर आपल्या एवढा कष्ट करणारे लोक याच्यापेक्षा अर्धे पण कष्ट करणारे न करणारे लोक चांगल्या टॉवरमध्ये राहतात आणि कष्ट करणारे लोक मात्र आपल्या ह्या कॉलनीमध्ये राहतात। हा बदल घडला पाहिजे म्हणून काम करणारा शेतकरी कामगार ही गोष्ट आपण ह्या ठिकाणी लक्षात ठेवली आणि की तुम्हाला कधी असा पश्चाताप होणार नाही कुठल्या शेतकरी कामगार पक्षात गेलो, तुम्हाला आनंदच होईल, अभिमान वाटेल आणि समाजामधलं आपलं स्थान सुद्धा निश्चितपणे मानाचं राहिल्याशिवाय राहणार नाही ही गॅरंटी मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देतो। शेतकरी कामगार पक्षात कुठलाही उमेदवार मुंबईतनं ठरत नाही, नेते मंडळी ठरवत नाही, तर जे त्याचे फॉलोअर्स असतात, त्याचे जे अनुयायी असतात, त्याचे जे कार्यकर्ते असतात, त्याचे जे सहकारी असतात ते उमेदवार ठरवतात। आपल्यापैकी कोणीतरी नगरसेवक होऊ शकतं, नगरसेविका होऊ शकते, हा विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे। आम्हाला उमेदवार असा पाहिजे का लोकांची कामं करेल, लोकांसाठी कष्ट घेईल, लोकांसाठी मेहनत घेईल आणि समाजामध्ये तो मानाचं स्थान प्राप्त करेल। चांगलं काम करणारा, लोकांसाठी काम करणारा वारसा असणारे आपल्या उमेदवाराचा अभिमान तुम्हा आम्हाला सर्वांना निश्चितपणे असला पाहिजे। तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं त्यांना आपण ह्या विभागाच्या नगरसेविका केल्याशिवाय ठेवणार नाहीत असा विश्वास आपण सर्वांनीच या ठिकाणी व्यक्त केला पाहिजे।